नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धांकरूर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत आपण CDCC बँकेबद्दल पेपर पॅटर्न आहे तो बघितला होता. CDCC बँकेचा म्हणजे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो पेपर पॅटर्न आहे तो इतर बँकेसारखाच आहे, परंतु त्यात इंग्लिश विषय नाही. त्याबद्दल जर आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही एकदा बघून घ्या, कारण की त्यात इंग्लिश हा विषय नाही आहे. त्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या व्हिडिओनंतरचे जे काही व्हिडिओ राहील त्यामध्ये मी कोऑपरेटिव्ह बँकेचा जो सिलेबस आहे त्यामध्ये जसं की बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह आहे, तसंच कृषी पुरवठा आहे, त्याबद्दल मी व्हिडिओ बनवेल असं तुम्हाला म्हटलं होतं. तर हा व्हिडिओ त्यावरच असणार आहे. बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह हा जो एक टॉपिक होता पेपर पॅटर्नमध्ये विचारण्यात येणार आहे, त्यामध्ये साधारणतः 8 ते 10 प्रश्न या विषयावर अपेक्षित आहे. याआधी पण जे मध्यवर्ती बँकेचे पेपर झाले होते त्यामध्ये बँकिंग आणि सहकार क्षेत्रावर 8 ते 10 ते 12 प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की CDCC सोबतच इतरही जे मध्यवर्ती बँकेचे पेपर होणार आहे त्यात यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आज आपण इथे या बँकेशी रिलेटेडच आपण इथे बघणार आहोत. बँकिंग क्षेत्र समजून घेण्याआधी आपल्याला फायनान्शियल सेक्टर म्हणजेच वित्तीय क्षेत्र समजून घेणं आवश्यक आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत वित्तीय क्षेत्राचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. यामध्ये वित्तपुरवठा, पैसा, कर्ज पुरवठा ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होत असतो. भारतीय बँका ज्या बँका आहेत, कमर्शियल बँका, प्रायव्हेट बँका, पब्लिक सेक्टर बँका तसेच कोऑपरेटिव्ह बँका ह्या भारतीय वित्तीय संस्थेचा म्हणजे जो वित्तीय भाग आहे त्याचाच तो हिस्सा आहे. ठीक आहे. तर जो भारतीय वित्तीय बाजार आहे त्याचा आपण पहिले थोडक्यात बघूया. भारतीय वित्तीय बाजार ज्यालाच आपण इंडियन फायनान्शियल मार्केट म्हणतो, त्याचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. एक आहे भारतीय नाणे बाजार ज्यालाच आपण मनी मार्केट म्हणतो, आणि दुसरा आहे भारतीय भांडवल बाजार ज्यालाच आपण कॅपिटल मार्केट म्हणतो. आता बघा, जे भारतीय वित्तीय बाजार आहे म्हणजे फायनान्शियल मार्केट आहे त्याचे 2 पार्ट पडतात. पहिला पार्ट आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवली बाजार. आता या दोघात काय फरक आहे? अगदी सोपा फरक आहे, फरक काही जास्त मोठा नाही आहे. जे नाणे बाजार आहे म्हणजेच असे कोणतीही व्यापारी बँक किंवा कोऑपरेटिव्ह बँक वेगवेगळ्या शेतकरी झालं किंवा ग्राहक झाल्या, कंपनी झाल्या, यांना कर्ज पुरवठा करते. तर तो कर्ज पुरवठा ज्या कालावधीसाठी केला जातो त्या कालावधीवरून याचे भाग पडतात. म्हणजे जो नाणे बाजार आहे, जेव्हा किंवा एखादी बँक एखाद्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला 1 ते 1.5 वर्षापर्यंतचा कर्ज पुरवठा करते तर त्याला आपण नाणे बाजार म्हणजेच मनी मार्केट म्हणतो. आणि त्यापेक्षा जास्त जो कर्ज पुरवठा केला जातो तो कॅपिटल मार्केटमध्ये येतो. म्हणजेच कसं, तर समजा आता एक कंपनी आहे, त्या कंपनीने एक शॉर्ट टर्म लोन म्हणजेच 1 वर्षासाठी समजून घ्या की 1 इयरसाठी त्यांनी लोन घेतलं. ठीक आहे. तर हे जे लोन आहे याला आपण नाणे बाजारात मोजू म्हणजेच मनी मार्केटमध्ये म्हणू. तसंच शेतकऱ्यासाठी ही लिमिट जी आहे शेती आणि कृषी विषयक साधनांसाठी 15 महिने ते 18 महिने. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने शेतीविषयक कामासाठी 1.5 वर्षापर्यंत जर कर्ज घेतलं म्हणजे त्याचं कर्ज 1.5 वर्षापर्यंतच असेल तर ते काही नाणे बाजारात मोजले जाईल म्हणजेच कॅपिटल मार्केटमध्ये तो पार्ट येईल, ते लोन कॅपिटल मार्केटमध्ये येईल. परंतु जर ते कर्ज शेतकऱ्यांनी असो किंवा कंपनीने असो, ते कर्ज 1 वर्षापेक्षा पकडून घ्या, 1.5 वर्षापेक्षा जास्त आहे, पकडून घ्या 2 वर्षापेक्षा, ठीक आहे, 2 वर्षापेक्षा जास्तीचं आहे तर ते कॅपिटल मार्केटमध्येच भांडवली बाजारात येईल. तर असं कुठपर्यंत तर 25 वर्षापर्यंत जे काही कर्ज असते, कारण की जे मोठी कर्ज असतात दीर्घ कालावधीचे, ठीक आहे, ती 20 ते 25 वर्षापर्यंतची असतात, तर ती भांडवली बाजारात म्हणजेच कॅपिटल मार्केटमध्ये येतात. तर जे 5 वर्षापर्यंतचे जे कर्ज असतात त्याला मध्यम मुदतीचे कर्ज म्हटले जातात. ठीक आहे. ही सुद्धा भांडवली बाजारात येतात. म्हणजे काय, तर जे कर्ज घेतो आपण ते 1 वर्षापर्यंत आणि शेतकऱ्यासाठी 1.5 वर्षापर्यंत जे घेतलं जाते ते मनी मार्केटमध्ये मोजलं जाते, त्याचा अकाउंट हा मनी मार्केटमध्ये होतो, आणि त्याच्यापेक्षा जे जास्त कालावधीचे जे कर्ज आहेत ते भांडवली बाजारात होतात. आता हे कर्ज देतात कोण ते आपण बघू. मोस्टली इंडियन मनी मार्केटमध्ये म्हणजेच जे नाणे बाजारात त्यात जे अल्प मुदतीचे जे कर्ज पुरवठा जो केला जातो तो कोणाकडून केला जातो? सावकार, तसेच पेढीवाले, बँकामध्ये मग कोऑपरेटिव्ह प्रायव्हेट सर्व झाला. आता तुम्ही म्हणाल की सावकार आणि पेढीवाले आता राहिले कुठे आहे? बरोबर आहे, आता हे राहिले नाही आहे, पण पूर्वी सावकार आणि पेढीवाले हे याच याच्यात यायचे, कारण की हे जास्त करून अल्पमुदतीचे कर्ज वितरित करायचे. म्हणजे कोणाला 6 महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी ज्यांना कर्ज लागायचे तर हे सावकार करायचे. परंतु ते आता राहिले नाही आहे, कारण की त्यांना पूर्ण RBIने हद्दपार केला आहे. पेढीवाले पण राहिले नाही आहे. तर आता कोण जनरली बँका, कोणत्या कोऑपरेटिव्ह म्हणू शकता, ठीक आहे, प्रायव्हेट बँका म्हणू शकता, ह्या सगळ्या ज्या बँका आता अल्पमुदतीचे जे कर्ज पुरवठा करतात ते सगळे नाणे बाजारात येतात म्हणजेच मनी मार्केटमध्ये येतात. मग भांडवली बाजारात कोणत्या संस्था येतात? तर त्याच्यात सर्वात आधी आहे बँक, कारण की दीर्घ मुदतीचं कर्ज बँक म्हणजे खूप इझिली बँकेकडून अवेलेबल होऊन जाते. जे काही बिझनेसमॅन आहे, मोठे शेतकरी आहे, ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षापर्यंतचं कर्ज पुरवठा त्यांना बँक सहज अवेलेबल करून देतो. त्यानंतर वित्तीय संस्था. आता वित्तीय संस्था कोणत्या आहे आपल्या देशात? SFCI, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, CDBI, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, ठीक आहे, किंवा जे फायनान्स कॉर्पोरेशन वगैरेच्या संस्था IFCI आहे, ह्या काय वित्तीय संस्था आहे, ह्या देखील दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. तसेच आहे विमा कंपन्या म्हणजे आहे LIC आहे, GIC आहे, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन,
ह्या पण करतात. त्यानंतर मर्चंट बँक आहे, युटी आहे, म्युच्युअल फंड आहे, म्युच्युअल फंड हाऊसेस जे काही आहे, तर हे सगळं काय करतात, हे सगळं दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात, म्हणजेच 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त. तर हे सगळे कोणत्याच्यात मोडतात, हे सगळे भांडवली बाजारात म्हणजेच कॅपिटल मार्केटमध्ये मोडतात. आणि हे सगळे आता सावकार पिढीवाले तर सोडून द्या, हे जे बँक्स आहे जे अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करतात 1 ते 1.5 वर्षापेक्षा कमी, तर ते सगळे नाणे बाजारात मोडतात. तर हा झाला यातला फरक. आता आपण बँकिंग स्ट्रक्चर बघूया, परंतु त्याआधी आपण बँकेची थोडी हिस्ट्री जाणून घेऊ, कारण की आपला जो पेपर आहे तो बँकेशी रिलेटेडच आहे. म्हणजेच काय, कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणजेच बँकिंग सेक्टर आहे, त्या दोन्ही याचा सहभाग असणार आहे. कोऑपरेटिव्हबद्दल आणि बँकिंगबद्दल पण विचारलं जाऊ शकते. त्याच्यामुळे बँकिंग आणि RBIची रचना जाणून घेण्याआधी आपण थोडीशी त्याची हिस्ट्री जाणून घेऊ. बघा, भारतात जी सर्वात आधी बँकेची सुरुवात झाली आहे ती इंग्रजाच्या काळात झालेली आहे. ठीक आहे, 1770मध्ये सर्वप्रथम भारतात बँकेची सुरुवात झाली. त्या बँकेचं नाव होतं बँक ऑफ हिंदुस्तान. ही भारतात स्थापन झालेली सर्वात पहिली बँक आहे. ठीक आहे, ही लक्षात असू द्या. अलेक्झांडर अँड कंपनीने ही स्थापन केली होती. बँक ऑफ हिंदुस्तानची स्थापना झाली होती कोलकातामध्ये. तेव्हा त्याला कलकत्ता म्हणायचे, पण मी आताच नाव लिहितो तुम्हाला लक्षात असावं म्हणून. तर ही स्थापना झाली होती कोलकातामध्ये. परंतु पुढच्या 20 वर्षातच ही बँक बंद पडली. त्यानंतर जेव्हा इंग्रज भारतात होते, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतात जेव्हा व्यापार करत होती, तर तिला एक चांगल्या बँकेची, चांगल्या वित्तीय संस्थेची आपल्या देशात गरज वाटू लागली. तर तिने काय केलं की एक पुढाकार घेतला आणि 3 प्रेसिडेन्सी बँका स्थापन केल्या. आता प्रेसिडेन्सी म्हणजे काय होते तुम्हाला माहितीच असेल. जसे बॉम्बे प्रेसिडेन्सी होती आधी, कलकत्ता प्रेसिडेन्सी होती, हैदराबाद किंवा म्हणता येईल मद्रास प्रेसिडेन्सी होती. प्रेसिडेन्सी म्हणजे काय की असा इलाका जो राणीच्या किंवा त्या कंपनीच्या अधिपत्याखाली येत होता. ईस्ट इंडिया कंपनीने असे मोठे मोठे इलाके बनवले होते, त्याला ते प्रेसिडेन्सी म्हणायचे. तर त्या मोठ्या इलाक्यासाठी एक बँक, प्रत्येक इलाक्यासाठी एक बँक अशी इंग्रजांनी स्थापन केली होती. तर तसंच त्यांनी 1806मध्ये जी कोलकाता प्रेसिडेन्सी होती तिथे त्यांनी बँक ऑफ कलकत्ता ही स्थापन केली. बँक ऑफ कलकत्ता आहे, पण आता मी कोलकाताच लिहितो. ठीक आहे, ही कुठे स्थापन केली होती, बँक ऑफ कलकत्ता, कलकत्तामध्ये. तिथंच नाव बदलून यांनी काय केलं, 1809मध्ये म्हणजे 3 वर्षांनीच त्यांचं नाव बदलून काय केलं, बँक ऑफ बेंगाल केलं. हे एक हिस्ट्री आहे, फक्त थोडंसं समजून घ्या, काही जास्त काही नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सगळं लिहून झालं स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि पेपरच्या आधी एकदा रिव्हिजन करून चालले जा, म्हणजे एखादा जर क्वेश्चन आलाच तर तो चुकायला नको. फक्त थोडक्यात सांगतो, जास्त वेळ काही घेत नाही. त्यानंतर 1840मध्ये, आता हे झालं कलकत्त्याचं. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये बँक ऑफ बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केली. ही स्थापना कुठे झाली, आताच्या मुंबईमध्ये. म्हणजेच तेव्हाचा तो बॉम्बे प्रांत होता, बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, ज्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात हे दोघांचाही भाग येत होता. तर तिथे त्या प्रेसिडेन्सीची जी मेन राजधानी होती ती बॉम्बे होती आणि तिथे 1840ला बँक ऑफ बॉम्बे इंग्रजांनी स्थापन केली. त्यानंतर लगेचच 3 वर्षांनी 1843मध्ये तिसरी प्रेसिडेन्सी बँक, ज्याला बँक ऑफ मद्रास, कारण की तेव्हा चेन्नईचं नाव मद्रास होतं, पण तुम्ही लक्षात असू द्या बँक ऑफ मद्रास ही तेव्हाच्या मद्रासला स्थापन केली होती. कोणी, इंग्रजांनी. ह्या तिन्ही बँका प्रेसिडेन्सी बँक आहे. ठीक आहे. त्यानंतर 1865मध्ये अलाहाबाद बँकेची स्थापना झाली. आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, अलाहाबाद बँक ही सध्या नॅशनलाइज बँक आहे, गव्हर्नमेंटच्या म्हणजे अंडर येते ती. ठीक आहे, तर ही 1865लाच याची स्थापना झाली, अलाहाबाद बँक. त्यानंतर 1881ला अवध कमर्शियल बँक स्थापन झाली. याची खासियत काय होती माहिती आहे का, याची खासियत होती लिमिटेड लायबिलिटी. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर. आता लिमिटेड लायबिलिटी हा एक कॉन्सेप्ट आहे, तो मी तुम्हाला नंतर एखाद्या येणाऱ्या व्हिडिओत नक्की समजावून देईल. ठीक आहे, फक्त तुम्ही बघा की कंपनीच्या मागे लिमिटेड लागलेलं असतं. ते लिमिटेड काय असते, लिमिटेड लायबिलिटी, तिची जी लायबिलिटी असते ना ती लिमिटेड असते. ठीक आहे, तर सर्वात प्रथम हे जे कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टच्या आधारावर जी बँक स्थापन झाली सर्वात प्रथम ती 1881ची होती, अवध कमर्शियल बँक. तर लिमिटेड लायबिलिटी या तत्वावर स्थापन झालेली ती भारतातली पहिली बँक होती. फक्त एवढं लक्षात असू द्या, नंतरच्या व्हिडिओत आपण लिमिटेड लायबिलिटी काय असते ते समजून घेऊच. त्यानंतर 1894ला पंजाब नॅशनल बँक, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल पंजाब नॅशनल बँक. तर तिची स्थापना जी आहे ती 1894ला झाली आहे. तर ही स्थापना कोणी केली, एक चांगले फेमस स्वातंत्र्य सेनानी आहे लाला हरकिशन, त्यांच्या पुढाकाराने ही बँक स्थापन झाली. तिचं नाव काय, लाला हरकिशन. ठीक आहे, यांच्या पुढाकाराने पंजाब नॅशनल बँक स्थापन झाली. म्हणजे ते, आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे याची खासियत काय आहे बँकेची, पंजाब नॅशनल बँकेची संपूर्ण भारतीयांची मालकी असलेली ही पहिली बँक आहे. म्हणजे संपूर्ण भारतीयांची जी सगळे जे ओनर होते ना, हे सगळे कोण होते, भारतीय होते. ठीक आहे, मी लिहून ठेवतो, ओनर इंडियन. आता तुम्ही म्हणाल हे नव्हते का आधीचे, तर नाही, कारण की आधीच्या ज्या बँका आहे जसं बँक ऑफ हिंदुस्तान आहे किंवा ह्या प्रेसिडेन्सी बँक आहे, सगळ्या इंग्रजांनी स्थापन केल्या आणि त्याच्यामुळे त्याचे ओनर ते लोक होते. बँक ऑफ अलाहाबाद पण तेव्हाच्या इंग्रजाच्या काळात स्थापन झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांची ओनरशिप त्या लोकांकडे, इंग्रज झाली किंवा जी इंग्लंडची जी राणी होती किंवा जे ईस्ट इंडिया कंपनी होती त्याकडे त्याची ओनरशिप होती. परंतु 1894ला जी पंजाब नॅशनल बँक स्थापन झाली ना, त्याच्यात सगळं भारतीयांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी स्वतःचं भांडवल ओतून ती बँक स्थापन केली, म्हणून त्याची ओनरशिप भारतीयांकडे होती. नंतर मग देशात एकदम बँकेची चळवळ सुरू झाली आणि 1905, ठीक आहे,
म्हणजेच 1905 ते 1913 ह्या दरम्यान आपल्या देशात 98 बँका स्थापन झाल्या. कारण की जे काही स्वातंत्र्य सेनानी होते किंवा जे काही तेव्हाचे बिझनेसमॅन लोक होते, भारतात काही भारतीय लोक पण तेव्हा बिझनेस करू लागले होते आणि एका चांगल्या स्थितीत पोहोचले होते, तर त्यांनी पुढाकार घेऊन बँका स्थापन करणं सुरुवात केली. कारण कसं होतं की इंग्रज लोकांनी जे बँका स्थापन केल्या ते फक्त इंग्रजांना किंवा त्यांच्या कामासाठीच वित्तपुरवठा कर्जपुरवठा करायचे, परंतु भारतीयांना पण गरज वाटू लागली, शेती वाढू लागली, शेतीत जे नवीन साधनसामुग्री वाढू लागली, प्रवास जो परदेशी प्रवास आहे तो वाढू लागला, त्यानंतर बऱ्याच गोष्टी करायसाठी पैशाची गरज भासू लागली, तर त्याकरता भारतीयांनी पुढाकार घेऊन बँका स्थापन करण्यास सुरुवात केली. तर काय झालं ती ह्या कालावधीत, या जवळपास 8 वर्षाच्या कालावधीत 98 बँका स्थापन झाल्या भारतामध्ये. परंतु 13 ते 17 ठीक आहे, म्हणजे इथून पुन्हा 3 ते 4 वर्षाच्या कालावधीत जवळपास 87 बँका ठीक आहे बंद पडल्या. का बंद पडल्या? कारण की मॅनेजमेंट तेव्हा बँका स्थापन करून टाकत होते, बँका स्थापन करणं इझिली अवेलेबल होत होतं, म्हणजे काही लोक एकत्र आले, पैसा एकत्र आणला की बँका स्थापन व्हायच्या, परंतु ते चालवण्याचं तेवढं नॉलेज नव्हतं. त्याच्यामुळे कर्जबाजारी होऊन किंवा इतर काही कारणामुळे त्या बंद पडल्या. असं करत काही मोजक्याच बँका मग देशात राहिल्या. मग उजळलं 1 एप्रिल 1935 ह्या दिवशी स्थापना झाली RBIची, म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. आता याच्यात पण पुढाकार हा काही भारतीय आणि काही इंग्रज, ठीक आहे, म्हणजे जे इंग्रज सरकार होतं त्यांचं आणि काही भारतीयाच्या पुढाकाराने ह्या बँकेची स्थापना झाली RBIची. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे RBI तेव्हा नॅशनलाइज नव्हती, याच्यावर पूर्ण कंट्रोल हे कोणाचं होतं? पूर्ण इंग्रजांचंच होतं. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला, सगळ्यांनाच माहीत आहे, 1947ला, आणि त्यानंतर 1949ला 1 जानेवारी 1949ला जे RBI होतं, RBI त्याचं काय करण्यात आलं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं, म्हणजे नॅशनलायझेशन, ज्याला आपण राष्ट्रीयकरण म्हणतो. म्हणजेच काय तर ती जी बँक होती ती आधी इंग्रजांच्या ताब्यात होती, इंग्रजांचा अधिकार होता, इंग्रज आपल्या हिशोबाने चालवायचे. त्यानंतर भारत स्वतंत्र 47ला झाला आणि त्यातल्या 1-1.5 वर्षानंतरच जे सरकार नवीन स्थापन झालं त्यांनी काय केलं की नॅशनलायझेशन केलं. म्हणजे काय झालं की ती नॅशनल प्रॉपर्टी बनली, म्हणजे ती कोणा भारतीयाची, इंग्रजाची किंवा एखाद्या ग्रुपची, एखाद्या त्या कंपनीची, उद्योग समूहाची मालकी न राहता त्याच्यावर पूर्ण देशाची मालकी ही स्थापन झाली. नॅशनलायझेशन करणं म्हणजे काय होतं की कोणतीही जी प्रॉपर्टी जेव्हा गव्हर्नमेंट नॅशनलाइज करते, कोणतीही कंपनी म्हणा किंवा कोणतीही खाण म्हणा जेव्हा नॅशनलाइज करते, म्हणजे काय करते तर त्या त्या कंपनीवर हा पूर्ण देशाचा अधिकार असतो, देशाच्या गव्हर्नमेंटचा अधिकार स्थापित होतो. तर ते केव्हा केलं गव्हर्नमेंट? म्हणजे RBIचं जे नॅशनलायझेशन आहे हे केव्हा झालं आहे हे लक्षात असू द्या. 1 जानेवारी, म्हणून मी एक लिहिलं, 1 जानेवारी 1949ला. बँकेची स्थापना 1935ची आहे, आणि एक लक्षात असू द्या RBI ॲक्ट जो आहे ना, हा ॲक्ट 1934चा आहे. म्हणजे 1934ला कायदा बनला, त्या कायद्याने बँकेची स्थापना झाली. म्हणजे बघा इथे मी लिहितो 1934चा हा RBI ॲक्ट आहे. 1934ला RBI ॲक्ट झाला, त्यानंतर 1/4/1935ला ठीक आहे RBIची स्थापना झाली. ठीक आहे RBI. त्यानंतर 1 जानेवारी 1949ला काय झालं? RBIचं नॅशनलायझेशन झालं. आता RBIचं नॅशनलायझेशन झालं, पण इतर ज्या बँका होत्या, ज्या काही कमर्शियल ज्या प्रेसिडेन्सी बँका होत्या, अलाहाबाद होत्या, पंजाब नॅशनल बँक होती, मग त्यांचं पण नॅशनलायझेशन करणं जरुरी होतं किंवा त्यांचंही एखाद्या कायद्याच्या अंडर त्यांना एखाद्या कायद्याच्या अंमलाखाली आणणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं होतं. म्हणून 1949लाच बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आणला गेला. रेग्युलेशन ॲक्ट हा 1949चा आहे, आणि या कायद्याद्वारे मग आता बाकी इतर बँका आहेत त्या आपल्या अंमलात सरकारने घेणं चालू केलं. त्याचं नॅशनलायझेशन करणं वगैरे असेल किंवा आपल्या अंमलात आणणं, त्याच्यावर नवीन काही कायदे करणं, काही बदल करणं, हे ह्या 1949. म्हणून बँकिंग ॲक्ट जर विचारला ना, तर सध्या जो बँकिंग ॲक्ट लागू होतो बँकेला आपल्या देशात तो 1949चा आहे. त्याचं नावच आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. हा 1949चा ॲक्ट आपल्या देशातील बँकेला, कमर्शियल बँकेला, कोऑपरेटिव्ह नाही, त्याचा ॲक्ट वेगळा आहे, तो मी समोर सांगेल. तर तो ॲक्ट लागू होतो. त्यानंतर जेव्हा इंग्रजाच्या काळात एक इम्पिरियल बँक म्हणून स्थापन करण्यात आली होती, तर त्या बँकेचंही एक रूपांतर करण्यात आलं एका बँकेमध्ये, फेमस होतं, त्याचं नाव मी सांगतो, पहिले लिहून घेतो. ठीक आहे, ही इम्पिरियल बँक होती, इंग्रजाच्या काळात स्थापन केलेली. तर याचं रूपांतर आत्ताच्या SBI मध्ये, SBI तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, जी भारतातली सर्वात मोठी बँक आहे, सर्वात मोठी गव्हर्नमेंट बँक आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर इंग्रजाच्या काळातली इम्पिरियल जी बँक आहे ना, तिचं रूपांतर करून आत्ताची SBI स्थापन करण्यात आली आहे, तिला कन्वर्ट करून. तर ते कधी करण्यात आलं? तर ते 1 जुलै 1955ला कन्व्हर्जन करण्यात आलं. तर तो ॲक्ट केव्हाचा आहे? तो ॲक्ट आहे SBI ॲक्ट 1955चा. म्हणजे 1955ला एक ॲक्ट बनवण्यात आला SBI ॲक्ट नावाने, आणि त्या कायद्याच्या अंमलाखाली, म्हणजे त्या कायद्यान्वये जे इम्पिरियल बँकेचं रूपांतर हे SBI मध्ये करण्यात आलं. आणि त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. ते नावे लक्षात असू द्या. ती समिती होती AD गोरवाला समिती. AD गोरवाला. एक ग्रामीण पतपाहणी समिती स्थापन करण्यात आली होती AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली. तर त्या समितीच्या
म्हणजे त्या समितीने जो निर्णय दिला त्या समितीच्या शिफारसीनुसार इम्पिरियल बँकेच्या SBI मध्ये रूपांतर करण्यात आले 1 जुलै 1955ला. आणि नंतर मग पुढे त्याचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. जेव्हा रूपांतर झालं तर ती नॅशनलाइज नव्हती, तेव्हा तिचं जे म्हणजे तिची जी ओनरशिप होती मोस्टली RBIकडेच होती. नंतर ते जर नॅशनलायझेशन केलं तर याची ओनरशिप आता कोणाकडे गेली? आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे, RBIकडे नाही. हे लक्षात असू द्या. कारण कसा एक कायदा आहे की RBI कोणत्याही बँकेत RBIचे शेअर राहू शकत नाही. म्हणजे राहिले तरी खूप कमी प्रमाणात 50% किंवा त्यापेक्षा जास्त मालकी RBIकडे राहू शकत नाही. कारण काय, RBI ही इतर बँकेची नियंत्रक आहे. अपेक्स बँक आहे ती इतर बँकांवर नियंत्रण ठेवते. जर एखाद्या बँकेत RBIची मालकी असेल तर मग काय होईल की ऑटोमॅटिकली RBI त्या बँकेला फेवर करेल किंवा RBIच्या काही गोष्टी त्या बँकेच्या काही चुका RBIकडून इग्नोर होऊ शकतात किंवा त्या बँकेला जास्त म्हणजे प्रेफरन्स भेटू शकतो. म्हणून RBIची मालकी ही कोणत्याच बँकेत नसते. आता ही झालं बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आणि RBI ॲक्ट. आता बँकेची रचना बघू. सर्व बँकेची जी आपल्या देशातल्या जेवढ्या बँक आहेत त्यांची सगळ्याची शिखर बँक आहे RBI. शिखर बँक म्हणजेच अपेक्स बँक ज्याला आपण म्हणतो. आता या RBIचे जे बँक आहेत त्याचे पण 2 प्रकार पडतात. काय, व्यापारी बँका ज्यालाच आपण कमर्शियल बँक म्हणतो, दुसरा आहे सहकारी बँका ज्यालाच आपण कोऑपरेटिव्ह बँक म्हणतो. आता या व्यापारी बँकेचे पण पुन्हा 2 प्रकार पडतात. एक होतात सार्वजनिक क्षेत्रातील बँक. सार्वजनिक क्षेत्रातील बँक मी काही एवढं पूर्ण लिहित नाही, त्यालाच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये PSB, पब्लिक सेक्टर बँक. आणि दुसरा आहे खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजेच प्रायव्हेट बँक. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकेमध्ये कोणत्या बँका येतात तुम्हाला माहितीच असेल. सर्वात पहिल्या SBI, कारण की SBIचा एक वेगळा ॲक्ट आहे, त्याच्यामुळे SBI आणि त्याच्या सहयोगी बँका ह्या झाल्या. त्यानंतर इतर ज्या बँका आहे, इतर बँका कोणत्या, जसं की पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, ह्या सगळ्या आहे. ह्या कोणत्या, ज्याची एक्झाम IBPS घेते. कारण की SBIची एक्झाम आहे SBI वेगळी घेते आणि IBPSची एक्झाम होते. त्यात ज्या बँका आहे त्या बँका म्हणजे त्या इतर नॅशनलाइज बँका ज्याला आपण पब्लिक सेक्टर बँक म्हणून इतर. त्यानंतर आहे रिजनल रूरल बँक RRBs. तुम्हाला माहितीच असेल ग्रामीण बँका ज्या असतात, तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँक अशा 2 बँका आहे. कोणत्या, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँक. विदर्भ आणि कोकणासाठी एक बँक आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी एक बँक आहे मराठवाडा ग्रामीण बँक. तशाच प्रत्येक स्टेटमध्ये 1 किंवा 2 अशा रिजनल रूरल बँक आहे. त्या सार्वजनिक क्षेत्रातच येतात, त्या गव्हर्नमेंटच्याच असतात, पण त्या रूरल एरियात काम करतात म्हणून त्यांना रिजनल रूरल बँक म्हणतात. त्यांचे मोटिव्ह थोडे वेगळे असतात. ग्रामीण भागात ग्रामीण उद्योगांना, जिल्ह्यांना, लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना पतपुरवठा करणे, त्यांना अर्थसहाय्य करणे किंवा त्यांना बिझनेस करायला, एंटरप्रेन्योरशिप करायला मदत करणे, महिलांना कर्ज देणे हा त्यांचा उद्देश असतो. तर ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओत बघू. खाजगी बँकेत कोणत्या येतात? खाजगीमध्ये तुम्हाला सर्वच माहीत आहे ICICI, त्यानंतर आहे HDFC, ॲक्सिस बँक. ह्या खाजगी क्षेत्रातील बँका आहे. आता याच्यात पण 2 प्रकार पडतात खाजगीमध्ये. ह्या इंडियन खाजगी आहेत, ह्या इंडियन आहे, एक त्यात इंटरनॅशनल पण असते. जसं HSBC, ठीक आहे, मी इकडे लिहितो HSBC. ही खाजगी बँकच आहे पण इंडियन नाही, फॉरेन बँक आहे. म्हणून खाजगी बँकेचे 2 प्रकार आहे, एक आहे इंडियन आणि दुसरा आहे फॉरेनर. ह्या ICICI, HDFC ह्या इंडियन बँक आहे, प्रायव्हेट बँका. आणि फॉरेनच्या प्रायव्हेट बँक HSBC आहे. पुन्हा सिटी बँक आहे. सिटी बँक ही अमेरिकेची म्हणजे बँक आहे. सिटी बँक जी प्रायव्हेट बँक आहे ना, सिटी बँक ती अमेरिकेची आहे. तर ह्या खाजगी बँका झाल्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सहकारी बँका. सहकारी बँका कोणत्या, ज्या सहकार तत्वावर चालतात. आपल्या देशात त्रिस्तरीय रचना आहे याची, 3 टायर म्हणतो त्याला. त्रिस्तरीय रचना. त्रिस्तरीय रचना म्हणजे कोणती, ज्याची 3 स्तर आहे. कोणत्या 3 स्तर? पहिला स्तर आहे राज्य सहकारी बँक, ज्याला आपण शिखर बँक सुद्धा म्हणतो. ठीक आहे, पहिली रचना म्हणजे ही कुठे असते, ही आहे मुंबईला. राज्य सहकारी बँक म्हणजे आपल्या स्टेटची शिखर बँक. आपल्या महाराष्ट्राची जेही कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे ती पूर्ण याच्या अंडर येते, राज्य सहकारी बँकेच्या. ती सर्वांची शिखर बँक म्हणजे आपले पॅरेंट बँक आहे, त्याला म्हणतात राज्य सहकारी बँक, शिखर बँक. दुसरी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मी पूर्ण लिहित नाही, शॉर्टकट लिहितो, कारण की यालाच आपण DCC म्हणतो, ज्याची एक्झाम तुम्ही आता देणार आहात. जिल्हा मध्यवर्ती बँक. आता जिथे चंद्रपूर असेल तर CDCC, अहमदनगर असेल तर ADCC, सातारा असेल तर SDCC, बस असा फरक आहे. म्हणजे DCC बँका त्याला म्हटलं जाते, ते जिल्हा मध्यवर्ती बँक. आणि तिसरा आहे ग्रामीण पातळीवरच्या बँका, नागरी सहकारी बँका किंवा प्राथमिक कृषी पतसंस्था. कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा नागरी सहकारी बँका. ठीक आहे, ही झाली याची त्रिस्तरीय रचना. पहिला स्तर कोणता आहे, राज्य सहकारी बँक, जी स्टेटमध्ये असते, म्हणजे स्टेटची महत्त्वाची बँक, सर्वात प्रिन्सिपल बँक असते, जी मुंबईला जिचं ऑफिस आहे राज्य सहकारी बँकेचं. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक असते, DCC म्हणतो, प्रत्येक जिल्ह्यात असते. ती त्या जिल्ह्याचा जिल्ह्यात जे काही कर्जपुरवठा होईल, जे काही शेतकरी आहे, पतसंस्था आहे, त्याला ती अर्थसहाय्य वगैरे करते. तिचं आपण जे काही काम आहे, जे काही कार्य आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओत बघणारच आहोत. त्यानंतर तिसरा आणि एकदम ग्रामीण स्तर आहे, तो आहे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था. यात भरपूर साऱ्या पतसंस्था असतात, ज्याला आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणतो. तुम्ही तुमच्या गावात पतसंस्था बघितलेल्या असेल,
तालुक्याला, गावाला. तर अशी ही सहकारी बँकेची रचना आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपल्याला आपली जी एक्झाम आहे ती इथली आहे, म्हणजेच आपल्याला जे जास्तीत जास्त शिकायचं आहे ते सहकारी बँकेचं शिकायचं आहे. आता ह्या बँकेबद्दल RBIचे अजून जे काही उरलेलं जे काही आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओत कव्हर करेलच. त्यानंतर जर वाटलं तर व्यापारी बँक आणि खाजगी बँकेचं जे काही असेल ते पण कव्हर होऊन जाईल. परंतु सहकारी बँक, त्याची रचना, त्याची बाकी गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओत नक्कीच कव्हर करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा, कारण तुम्ही कमेंट कराल तर मला माहीत पडेल की कोणत्या गोष्टी इथे मी अजून कव्हर करायला पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर तसे पण कमेंट करा, आणि चांगला नाही वाटला, एखादी कोणते कमी वाटले तर तसे बिनधास्त कमेंट करा, कारण की याच्याने मला कळेल की तुम्हाला कोणत्या गोष्टीचं अजून गरज आहे, की आपण कोणता टॉपिक अजून कव्हर करायला पाहिजे, कोणता टॉपिक सुटला आहे, काय गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर त्या येणाऱ्या व्हिडिओत मी नक्कीच ते कव्हर करेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण जर स्पर्धांकुरचं जे यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे टेलिग्रामवर आपलं सुद्धा चॅनल आहे, तिथे आपण येणाऱ्या पोस्ट अपडेट टाकत असतो, तर ते पण आपण सबस्क्राईब करून घ्या.